महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या ओरोस येथील प्रचाराच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी सकाळी स्वाभिमानचे संस्थापक खासदार नारायण राणे यांच्या हस्ते आणि माजी खासदार निलेश राणे आणि नितेश राणे, औरंगाबाद येथील उमेदवार सुभाष पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित झाले। या उद्घाटनाच्या निमित्ताने ओरोसमध्ये स्वाभिमानमध्ये काही पक्ष प्रवेश झाले। शिवसेना भाजपमधील पदाधिकारी राणेंच्या उपस्थितीत स्वाभिमानमध्ये प्रवेश केला। यामध्ये कालेली गावच्या सरपंचांसह संपूर्ण ग्रामपंचायत तसेच शिवसेनेच्या शाखा प्रमुखांनी देखील स्वाभिमानमध्ये प्रवेश केला आहे। ओरोस येथील संतोष वालावलकर यांच्या कॉम्प्लेक्सच्या परिसरात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले। या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाला। यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, संदीप कुडतरकर, अशोक सावंत, मिलिंद कुलकर्णी, विकास कुडाळकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यालय उद्घाटनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील शिवसेना भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा स्वाभिमानमध्ये पक्ष प्रवेश झाला। यामध्ये कालेली गावच्या संपूर्ण ग्रामपंचायतीने स्वाभिमानमध्ये प्रवेश केला आहे। यासाठी स्वाभिमानचे युवा नेते विशाल परब, विनायक राणे, प्रकाश मोरिये, मोहन सावंत, राजा धुरी यांनी प्रयत्न केले। मध्यंतरीच्या कालावधीत राणेंची साथ सोडून भाजपमध्ये गेलेले वायरी लुडबेवाडा येथील संतोष लुडबे पुन्हा राणेंच्या उपस्थितीत स्वगृही परतले आहेत। त्यांच्यासह भाजपचे उपाध्यक्ष संजय केळुसकर तसंच शेकडो कार्यकर्ते स्वाभिमानमध्ये दाखल झाले असून पोईप विविध कार्यकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील स्वाभिमानमध्ये प्रवेश केला आहे। संतोष लुडबे यांनी यावेळी आपली स्वाभिमानमध्ये प्रवेश करण्यामागची भावना विशद केली। जिल्हावासीयांचे आदरस्थान माननीय दत्ताजी सामंत यांच्या प्रेरणेतून आज काही चुकामुळे आज मला तरी असं पश्चाताप होतो की दादाला 25-30 वर्ष दादाचं सेवक म्हणून काम केलं आणि काय दुष्टचक्र लागलं आणि मी 4.5 वर्ष लांब गेलो याचा आज मला खरोखर दुःख होत आहे। मला एक डोळ्यातून पाणी येण्यासारखा अनुभव काय सांगतो की मला अतिशय बरं नव्हतं। मी 8 दिवसापूर्वी ऍडमिट होतो, माझी मिसेस पण ऍडमिट होती डिमी हॉस्पिटलला, मी रेडकर हॉस्पिटलला। आणि दत्ता सामंत माझ्या घरी आले आणि मला बोलले की जरा आपण जाऊया। पण मी म्हटलं माझी तब्येत ठीक नाही, मला उठायला नाही, तुला मरच्या बेडवर घालून सीटवर घालून झोपू गेलो। फक्त 5 मिनिटाचं काम आहे। मी आलो इथे बघितलं तर लावा जेव्हा जमा सगळं जमता म्हटलं रे बापरे राणे साहेब दिसतात, आलेले दिसतात। मी इथे आलो, साहेब बसले, दत्ता सामंत साहेबांना काहीच कल्पना नव्हती। मला आतमध्ये दादाने बोलले संतोषी आहे। आल्याबरोबर मला असं हे वाटलं की राजासाहेब मला तुझी तब्येत अशी काय, तुम्ही सांगायला सुरू दादा म्हटलं माझा बीपी 40 वर येतोय, अपडाऊन होतोय, मूळ व्याधीचा त्रास होतोय, शुगर 280 पर्यंत माझी पोचली आहे। राजासाहेबांनी कुठला विचार न करता मला ताबडतोब बोलले की अरे तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मी आता लीलावतीला फोन लावतो आणि लीलावती हॉस्पिटलला फोन लावून सांगितलं की माझा सहकारी मित्र, माझा एक कार्यकर्ता असं आजारी आहे, त्याचं ताबडतोब तुम्ही हे करून घ्या। आणि मला एवढी अशी स्फूर्ती आली, मला त्राण पण बोलायला नव्हता, मला माहित पण नाही मी राणे साहेबांकडे दत्ता सामंत घेऊन येणार। आणि ताबडतोब फोन लावला आणि मला बोललं दादा, मला बोलले की उद्या 9 वाजता तुझी अपॉइंटमेंट, अर्ध्या तासामध्ये तुला ऑपरेशन करून तुला अर्ध्या तासामध्ये डिस्चार्ज द्यायला लावतो, तू आता प्लेनने जा कुठे उद्या सकाळी येतं। मला एवढं सांगितलं स्फूर्ती आली, मला खरोखर वाटलं की माझा बीपी कुठेतरी स्टेबल होतोय। मी घरी गेलो, माझी मिसेस पण दादा मी वस्तुनी सांगतोय म्हणजे असं नाव सांगत आहे, मिसेस पण मला बोलली आणि मग चेहरा प्रफुल्लित कसा काय म्हटलं उमा स्वतः दादा भेटले मला आणि धीर आला। मी पेपरला वाचलं 916 61 माझे हे 916 सदस्य, मी कॅल्क्युलेशन केलं 900 × 3 केलं तर 2745 होता। प्रत्येक वार्डामध्ये मी आता माझ्या गावामध्ये सैनिक आहेत, काँग्रेस आहेत, माझे शंकर पालव वगैरे काँग्रेसचे चेअरमन वगैरे सगळ्या गावाने फिरतोय, काँग्रेस आणि सेनेच्याच माणसाला भेटतोय। बाकी समर्थक कसे आपापसात भविष्य मिटतात, दादा असताना मिटणार याच्यात वाद नाही। प्रत्येक जरी आपल्या कार्यकर्त्यांनी वार्डातले 25 मतं जरी कव्हर केली काँग्रेस सेनेची तरी 68,700 आम्ही इथं देऊ शकतो जिल्ह्यामध्ये। आणि ना 50 मतं आम्ही कव्हर केली तर 1.5 लाख जरी आपला जिल्हा सोडू शकतो।
मी मला एक वेगळ्या भाषेमध्ये मी सांगतोय, सगळ्यांनी मनापासून काम केलं पाहिजे. 2 पावलं आपण माघार घेतली, कमी पावलं घेतली पाहिजे, पण विरोधकांना गेलं पाहिजे. आपली काही चुकी झाली असेल तर त्यांच्याकडे शरण आलं पाहिजे. परवापासून मी दत्ता सामंत वगैरे आम्ही अशी टीम काम करतोय की प्रत्येकाच्या घरी जाऊन 2 पावलं मागे जाऊन कमी पावलं घेऊन सगळ्यांच्यात प्रवेश घेतो. ही सगळी मंडळी आली ती शिवसेनेची आहेत, काँग्रेसची आहेत, भाजपची पण आहे. आणि असं जर काम केलं तर कुठलाही विजय आज लांब नाही, आमच्या उंबरठ्यावर येऊन टेकलेला आहे. या कार्यक्रमात जांभवडे, भडगाव खुर्द, सोनवडे तर्फे कळसुली इथले शिवसेना, युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वाभिमानमध्ये प्रवेश केला. या सर्वांचं नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे यांनी स्वागत केलं. मधल्या काळात आमची साथ सोडून काही जण शिवसेनेत गेले होते, त्यांना त्यांची चूक कळल्यानं ते पुन्हा स्वाभिमानमध्ये दाखल होत असल्याचं नारायण राणे म्हणाले. कुडाळ मालवणचे आमदार दुसऱ्यांच्या नावावर स्वतः रस्त्याची कामं घेत असून शासनानं याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. मधल्या काही काळात शिवसेनेमध्ये काही लोक गेली होती, सगळे लोक आता परत येत आहेत. त्यांना त्यांची चूक कळलेली आहे, सुधारता येत आता चूक. आता त्यांच्या जाहीर सभा पुढे होत आहे. आता एक उद्धव ठाकरेंची होईल 16.5 मिनिटाचं भाषण कोल्हापुरात झालं, ते कोणाला कळलं काय भाषण काय? रस्त्याची कामं आमदारच घेतात हा आरोप माझाच आहे. फक्त कामं दुसऱ्यांच्या नावावर घेतात. शासनाने याची चौकशी करावी आणि कारवाई करावी. कार्यालय उद्घाटनाच्या निमित्तानं झालेल्या पक्षप्रवेशामुळे स्वाभिमानला बळ मिळालं असून आगामी निवडणुकीत याचा पक्षाला कोणत्या प्रकारे फायदा मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कुणाल मांजरेकर, कोकण नाऊ, ओरोस.